नमस्कार मंडळी, रुचिगंध या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी खूपच टेस्टी आणि क्रीमी स्पायरल पास्ता बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम एका कढईत पाणी उकळायला ठेवा। त्यात चवीनुसार मीठ, 1 ते 2 चमचे तेल आणि स्पायरल पास्ता घालून छान शिजवून घ्या। गरज वाटल्यास थोडे पाणी आणखीन घालू शकता, मी सुद्धा ॲड केलेले आहे। पास्ता शिजल्यानंतर तो गाळून घ्या आणि थंड पाण्याने स्वच्छ धुवून बाजूला ठेवा। आता एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 टोमॅटो आणि किसलेले आले घाला। हे सर्व छान मिश्रण परतून घ्या। परतून झाल्यावर हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या। यानंतर एका कपमध्ये 1 ते 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्या। त्यात थोडे थोडे दूध घालत गुठळ्या होणार नाहीत असे नीट मिक्स करा। साधारण पाऊण ते 1 कप दूध वापरा। आता पुन्हा कढईत थोडे तेल घाला। त्यात तयार केलेली मसाल्याची पेस्ट, टोमॅटो केचप, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि मॅगी मसाला घाला। आता मी मॅगी मसाला घेतला आहे, तुम्ही पास्ता मसालाही घेऊ शकता। माझ्याकडे मॅगी मसाला अवेलेबल होता म्हणून मी तो यूज केला। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून सर्व जिन्नस छान मिक्स करा। आता तयार केलेले कॉर्नफ्लॉवर आणि दुधाचे मिश्रण घाला आणि सतत हलवत राहा आणि शिजवा, म्हणजे सॉस छान क्रीमी होईल। शेवटी उकडलेला स्पायरल पास्ता घालून सर्व नीट मिक्स करा। गरमागरम क्रीमी आणि स्पायरल पास्ता सर्व करा। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि रुचिगंध या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत। बाय। प्लीज एन्जॉय द व्हिडिओ।